उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्री धनंजय मुंडेंची पाठराखण केली आहे। अंजली दमानिया यांनी काल धनंजय मुंडेंच्या विरोधामध्ये अजित पवारांकडे पुरावे दिले। त्यानंतर मुख्यमंत्र्यांशी चर्चा केल्याचं अजित पवारांनी म्हटलं। बीड प्रकरणामध्ये योग्य चौकशी सुरू आहे, कोणालाही सोडणार नाही असं म्हणत अजित पवार यांनी एक प्रकारे मुंडेंची पाठराखणच केली। माझ्या राजीनाम्याबाबत फडणवीस आणि अजित पवारांनीच बोलावं अशी भूमिका धनंजय मुंडे यांनी आजच मांडलेली होती। आज त्यांना मी दाखवलंय की कसं धनंजय मुंडे, राजश्री मुंडे आणि वाल्मिक कराड यांचे एकत्र बिझनेसेस कसे आहेत, त्यांच्या कंपन्यांमध्ये आर्थिक नफा कसा मिळतोय आणि कसं ऑफिस ऑफ प्रॉफिट मध्ये हे सगळं बसतंय आणि म्हणून तुम्ही कुठल्याही परिस्थितीत त्यांचा राजीनामा घेतला पाहिजे। एक बघा, या विषयावरती मी काही उत्तर देणार नाही। माननीय अंजली दमानिया या स्वतः आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेबांना भेटल्यात आणि त्यांना जाऊन भेटून ज्या कागदपत्रासहित त्या भेटल्यात त्यावरती माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा आणि माननीय मुख्यमंत्री देवेंद्र भाऊ आणि उपमुख्यमंत्री अजितदादा यावरती स्पष्ट उत्तर देतील आणि ते उत्तर त्यांनीच द्यावं अशी माझी सुद्धा या ठिकाणी इच्छा आहे। वारंवार हे म्हणतात की आजपर्यंत नैतिकतेच्या आधारावर अनेक जणांनी जेव्हा आरोप झाले तेव्हा राजीनामे दिले। या सरकारमध्ये नैतिकता राहिली नाही आणि म्हणून ते धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतला। आमच्या सरकारमध्ये नैतिकता आहे का नाही हे आम्हाला चांगलं माहिती आहे। बाकीच्यांनी फुकटचा सल्ला देण्याची गरज नाही।